मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, पेन्शन धारकांसाठी एक मोठी आनंद वार्ता. कोषागार मधून रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात. वेतन निवृत्तीच्या फाईलचा प्रवास कसा होईल पहा या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब करून नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, सोबत त्याची मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, निवृत्ती वेतनासाठी लाभार्थ्यांना अनेक दिवस वाट पाहावी लागते. अनेक वेळा तर कार्यालयांच्या चक्रा माराव्या लागतात. यानंतर निवृत्ती वेतन वेळेत मिळत नाही. परंतु आता नवीन व्यवस्था तयार करण्यात येत आहे. निवृत्ती वेतनाच्या रकमेचा लाभ मिळण्यासाठी फाईलला मोठा प्रवास करावा लागतो, परंतु हा प्रवास कमी होणार असून कोषागारामधून रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जाईल. प्रायोगिक तत्वावर ही योजना नागपूर जिल्हा परिषदेत राबवण्यात येणार आहे. सध्या निवृत्ती वेतनाची फाईल पंचायत समितीमधून जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात येते, तेथून ते कोषागार विभागात पाठवण्यात येते, तेथून फाईल मंजूर होऊन पुन्हा वित्त विभागात येते आणि ते पंचायत समिती स्तरावर पाठवण्यात येते. पंचायत समितीमधून निवृत्त वेतनाचा लाभ लाभार्थ्यांच्या खात्यात जातो. यात बराच वेळ जातो. दरम्यानच्या काळात सुट्टी आल्यावर वेतन होण्यास विलंब होतो. यामुळे निवृत्ती वेतनधारकांना वाट बघावी लागते, शिवाय कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागतात. परंतु या नवीन प्रणालीमुळे फाईल पंचायत समिती विभागातून वित्त विभागात आल्यावर ती थेट कोषागार विभागात जाईल, तेथून थेट निवृत्ती वेतन धारकांच्या खात्यात जाईल. यामुळे फाईलीच्या प्रतीचा प्रवास कमी होणार असून लवकरच रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जाईल. या नवीन प्रणालीमुळे निवृत्ती वेतन धारकांची पायपीट थांबणार असून रक्कम ही वेळेत मिळेल. पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.